हॅलो फ्रेंड्स, सिटी नॉलेज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्डमधील मेलिंग टॅब या टॅबमधील पूर्ण ऑप्शन्सचा वापर कसा करायचा किंवा कमांडचा यूज कुठे आणि कसं करायचा याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहू. फर्स्ट कमांड आहे इन्व्हॉल्व. इन्व्हॉल्व म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की डॉक्युमेंट शेअर करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट पाठवण्यासाठी आपण इन्व्हॉल्वचा वापर करतो. जिथं पोस्टामध्ये किंवा आपण कुरिअरने डॉक्युमेंट पाठवण्यासाठी इन्व्हॉल्व तयार करतो. असे इन्व्हॉल्व बनवण्यासाठी या इन्व्हॉल्व ऑप्शनचा वापर करता येतो. करण्यासाठी इन्व्हॉल्ववरती क्लिक करा. डिलिव्हरी ॲड्रेस म्हणजे आपल्याला कोणालाही पाठवायचं आहे. आपण कोणाला पाठवणार आहोत त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे. आपण ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड एक कंपनीचं नाव टाकू. या कंपनीनं आम्हाला डॉक्युमेंट शेअर करायचे आहेत. फ्रॉम कोणाकडून पाठवत आहे तर त्या ठिकाणी आपलं नाव आणि आपला ॲड्रेस, आणि या ठिकाणी पण आपण पूर्ण आपला त्याचा डिटेल ॲड्रेस देऊ शकतो. पुढे यानंतर आपल्याला याला ॲड डॉक्युमेंट्स करायचं आहे. ॲड डॉक्युमेंट केल्यानंतर तो आपल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड होतो आणि पुढे याचा आपण प्रिंट घेऊ शकतो. ओके. त्यानंतर आहे लेबल. लेबल सर्वांना माहिती आहे, कुठलाही प्रोडक्ट असेल त्याला एक लेबल जोडलेला असतो. असा लेबल जर आपल्याला बनवायचा असेल किंवा एखाद्या ॲड्रेसचा लेबल बनवायचा असेल त्यासाठी त्या लेबल ऑप्शनचा वापर करायचा आहे. त्यासाठी लेबलवर क्लिक करा. लेबलवर क्लिक केल्याने तिथं ॲड्रेस किंवा जे काही तुम्हाला नोट टाकायचे ते नोट टाकू शकता. आपण इथं ॲड्रेस घेऊ फ्रॉम कारण हा जास्तीत जास्त वेळेस ॲड्रेस लागतो, त्यामुळे मी माझाच ॲड्रेस घेतो. कारण आपण नेहमी लेटर पाठवत असतो तर आपलाच असतो आणि मधला ॲड्रेस हा चेंज होत असतो, त्यामुळे माझा ॲड्रेस एक लेबल म्हणून घेत आहे. या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाकला तरी चालेल. मग हा एका पेजवरती किती लेबल बनवायचे, किती स्टिकी बनवायचे त्यासाठी तो ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं पर पेज 2, 4, 30 ऑप्शन्स आहेत. A4, A5. तर आपण 30 घेऊ. 30 पर पेज, एका पेजवर 30 येतील. ओके. त्यानंतर न्यू डॉक्युमेंट, त्याचे 30 लेबल्स तयार होतील. याला आपण कट करून आपल्या डॉक्युमेंटवरती स्टिक करू शकतो. तो तुमचा इन्व्हॉल्व असेल किंवा आता कुठलाही डॉक्युमेंट असेल त्यावरती पण तुम्हाला तो करता येईल. नेक्स्ट पुढे येतो आपल्याला मेल अँड वर्क. स्टार्ट मेलवर. यामध्ये ऑप्शन येतात लेटर, ईमेल, इन्व्हॉल्व. आपल्याला नेमकं बनवायचं काय, लेटर बनवायचं असेल तर लेटर, मेल बनवायचं असेल तर मेल, आणि तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्यासाठी या मेलिंग टॅबचा वापर केला जातो. आपण एक लेटर बनवून घेऊ. लेटरसाठी आपल्याकडे फॉर्मॅट ऑलरेडी माझ्याकडे बनवलेला आहे. तो फॉर्मॅट मी कॉपी पेस्ट करतो. ओके. या फॉर्मॅटवरती आता हा लेटर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे. माझ्या ऑफिसमध्ये समजा 30 लोक आहेत, 50 लोक आहेत किंवा 10 लोक आहेत. त्या सर्वांना जर शेअर करायचं असेल एकच फॉर्मॅट तर एकाच वेळी आपण ते ॲड करू शकतो किंवा एकाच वेळी 10 लेटर आपण तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला सिलेक्ट रिसिपंट करायची. जोपर्यंत आपण हे 2 ऑप्शन क्लिअर करत नाही तोपर्यंत पुढचा कुठलाही ऑप्शन आपल्याला इनेबल दिसत नाही. त्यासाठी आपण रिसिपंट ॲड करू. रिसिपंटमध्ये टाईप पण न्यू लिस्ट. आपल्याकडे कुठलाही कॉन्टॅक्ट किंवा डेटा लिस्ट नाही, त्यासाठी नवीन टाईप करावं लागेल. आणि आपल्याकडे ऑलरेडी एखादी लिस्ट बनवलेली असेल कॉन्टॅक्ट लिस्ट तर ती यूज अँड एक्झिस्टिंग डेटा म्हणून आपण यूज करू शकतो. सुरुवातीला आपण टाईप अ न्यू लिस्ट करू. यामधून नवीन लिस्ट आपल्याला क्रिएट करता येते. इथं आता ॲड्रेसची लिस्ट आहे ज्यामध्ये की टायटल, फर्स्ट नेम, यामध्ये आपल्याला त्याचा डेटा ॲड करायचा आहे. ओके. कंपनी, कुठल्या कंपनीमध्ये काम करतो आहे. ओके. ॲड्रेस लाईन, त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस लाईन सेकंड म्हणजे आपल्याला ॲड्रेस जास्तीत जास्त ॲड्रेस टाकायचा आहे. सिटी, स्टेट, झिप कोड, कंट्री ओरिजिन, होम फोन नंबर आणि वर्क फोन नंबर. ओके. ईमेल ॲड्रेस, आता हे आपण सर्व ॲड करतो पण हे नेमकं आहे का, या फील्ड असतात आणि या फील्ड आपल्याला तिथे इन्सर्ट करायची. यामध्ये जेवढी लिस्ट आपण बनवू ती पूर्ण लिस्ट त्यामध्ये घेतलेली आहे. आता आपण एक सिंगल एंट्री केला आहे. ओके. सध्या आपण आहोत कुठे, इथे. इथून पुढे टॅब, नवीन लिस्ट येईल. आता आपल्याला नवीन म्हणजे नेक्स्ट सेकंड नंबर, सेकंड कोणाचं नाव टाकायचं तर सेकंडला आपण नाव टाकू शकतो. अशा आपण एकाच वेळी 10, 20, 30, 40 जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण एंट्रीज करू शकतो. पण जर समजा यापैकी आपल्याला फर्स्ट नेम, लास्ट नेम, इथं फादर नेम हवा आहे किंवा ॲड्रेस लाईन 2 नको आहे, फक्त एकच ॲड्रेस लाईन घ्यायची, तर अशा वेळेस आपण याला ॲडजस्ट पण करू शकतो. तो ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला इथं कस्टमाइज कॉलम ऑप्शन दिलेला आहे बॉटमला. कस्टमाइज कॉलमवर क्लिक करा आणि इथं फील्ड दिले आहे. यापैकी कुठली फील्ड नको आहे, मला टायटल नको आहे तर टायटलवर क्लिक, डिलीट,
येस. ॲड्रेस लाईन 2 नको आहे, डिलीट. येस. मला होम फोन नको आहे, डिलीट. येस. कंट्री ओरिजिन हवं आहे, बाकी सर्व हवं आहे तर ठीक आहे. ओके, एवढं पाहिजे तर ठीक आहे. यामध्ये जर एखादा ॲड करायचा आहे तर फर्स्ट नेम आपल्याला फादर्स नेम ॲड करायचं तर ॲड इथं आपण टाकू फादर्स नेम. ओके, नवीन फील्ड आहे फादर्स नेम. ओके, आणि नको असेल तर डायरेक्टली डिलीट केली जाईल. यानंतर ओकेवर क्लिक करा. आपण जेवढे फील्ड घेतले तेवढ्याच फील्ड इथे येतील. ओके, त्यानंतर ओके करा. आता आपली एक लिस्ट बनवून झाली आणि त्या लिस्टमध्ये काय टाकलेलं आहे आपण. आता ही लिस्ट बनवून झाली आहे, आपल्याला ही लिस्ट सेव्ह करायची आहे. मी ती लिस्ट सेव्ह करते सुनीलच्या नावाने, कारण मी त्यामध्ये सुनीलचंच नाव टाकलेलं आहे, सुनील. ओके, सेव्ह. आता ती सेव्ह झालेली आहे. ओके, आपण एक नवीन घेऊ डॉक्युमेंट आणि त्यावरती करू त्याला त्या. ओके, आता इथं आपल्याला सुनीलचं नाव ॲड करायचं. रिसिपंट यूज अँड एक्झिस्टिंग डेटा करणार. आत्ता आपण लिस्ट बनवलेला आहे. काय नावाने बनवला, सुनील. सुनीलला इथं सर्च करायचं आहे, सुनील. ओपन. ओके, हा ओपन केल्यानंतर जे पूर्ण ऑप्शन हे इनेबल होतात. म्हणजे आता इथं आपण सुनीलचं नाव ॲड करू शकतो. त्याला एडिट करायचं असेल तर एडिट आपल्याला इथून करता येईल. पण आता इथं नाव कसा टाकायचा, टाईप करून आपल्याला इथं काहीही करायचं नाही आहे. इथं आपल्याला एक ऑप्शन दिलं आहे इन्सर्ट मर्ज फील्ड. आपल्याला मर्ज करण्यासाठी इथं आहे ना स्टार्ट मेल मर्ज, ती मर्ज करण्यासाठी फील्ड इन्सर्ट करायची आहे. ओके, बघा यामध्ये मिस्टर आला का, म्हणजे टायटल आलेला आहे का, नाही. आपण जेवढे कॉलम ठेवले तेवढेच आहे. फर्स्ट स्पेस, परत यावरती क्लिक करा, लास्ट नेम, एंटर. आपल्याला त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे, ॲड्रेस लाईन 1. कंप्लेंट नेम त्याला येतं का, नाही. कॉमा स्पेस, पुढे येतो सिटी स्पेस, नाही तिथे एंटर करू आपण. स्टेट, कॉमा स्पेस, झिप कोड. कॉमा स्पेस यासाठी द्यायचा कारण तो डेटा आपण एंटर केल्यानंतर तिथं कॉमा किंवा स्पेस आला पाहिजे. नाही टाकला तर ते सलग टेक्स्ट येतो आणि तो व्यवस्थित दिसत नाही. पुढं घेऊ आपण वर्क फोन, त्याचा फोन नंबर, आणि पुढं घेऊ आपण त्याचा मेल ॲड्रेस. एवढ्या डिटेल आपण ॲड केल्या. या ठिकाणी बाकी काय ॲड केलेलं आहे का, नाही. आपण इथं कुठलं नाव घेतलं का, काहीच नाही. पुढं आपल्याला हा प्रिव्ह्यू करायचा आहे, म्हणजे प्रिव्ह्यू बघायचं बघा. आपण जे काही फील्ड टाकल्या होत्या तिथं त्या पूर्ण फील्ड इथं आलेल्या आहेत. आता फक्त याला आपण प्रिव्ह्यू केले, हा रिझल्ट आपण पब्लिश केला आहे त्याने. यामध्ये काही करेक्शन असेल तर आपण ते करेक्शन करू शकतो. इथं सिंगल नेम झाला. याच ठिकाणी मल्टिपल नेम्स घ्यायचे असतील तर आपण काय करायचं, किंवा आपल्याकडे एक्सेलमध्ये डेटा आहे, एक्सेलमधली लिस्ट आहे, ती लिस्ट ॲज इट इज घ्यायची आहे, त्यासाठी पण आपल्याला घेता येईल. आणि लास्ट ऑप्शन येतो फिनिश. फिनिशवर क्लिक केल्यानंतर इथे येते एडिट इंडिव्हिज्युअल, म्हणजे फिनिश करा आणि इंडिव्हिज्युअली डॉक्युमेंट एडिट करा. प्रिंट करायचे म्हणजे डायरेक्टली त्याला प्रिंट करायचे. एडिट इंडिव्हिज्युअल ऑल. ओके, आता फायनलाइज झाले आणि याला आपण एडिट करू शकतो. ओके, आता मी तुम्हाला दाखवतो की याच ठिकाणी आपण जसं की एक सिंगल लिस्ट घेतला, जसं मल्टिपल कसं घेऊ शकतो. हा सिंगल होता सुनील कदमचा, बाकी आपण मल्टिपल कसे घेऊ. आपल्याला तिथं सिलेक्ट रिसिपंट करायचं आहे. टाईप म्हणजे नवीन घ्यायचे, यूज म्हणजे एक्झिस्टिंग घ्यायचे, एक्झिस्टिंगमध्ये घेऊ. आणि या ठिकाणी बुक 1 हा एक्सेल आहे, मी अगोदर ओपन करून दाखवतो. ओपन. हे एक्सेल ओपन केल्यानंतर पाहता एक्सेलमध्ये डेटा कसा आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंपनी नेम, मोबाईल नंबर, ॲड्रेस लाईन. या फील्ड ॲटोमॅटिक येतील, तिथले टॅब घेणार नाही. इथं जे टॅब आपल्याला दिसत आहेत हे पूर्ण टॅब ॲटोमॅटिक येतील आणि या 8 ते 9 जणांचा लिस्ट ॲटोमॅटिकली त्यामध्ये ॲड केला जाईल. कसं ॲड करायचं आपण पाहू त्यामध्ये आता. सिलेक्ट रिसिपंट, यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट, त्यामध्ये एक्सेल ओपन केली, ते ॲटोमॅटिक येईल. ओके, याला ओके करा. ओके केल्यानंतर याला पण ओके करा. ओके, आता इथं प्रिव्ह्यू झाला आहे ऑलरेडी त्या लिस्टमधून. आपण जे जे इन्सर्ट केल्या फील्ड त्या ऑलरेडी आलेल्या आहेत. आता मी याला डिलीट करतो. परत आपण त्या फील्ड इन्सर्ट करू. फर्स्ट नेम, तर प्रिव्ह्यू इथं डायरेक्टली नाव दिसते का, प्रिव्ह्यू रिझल्ट केलेला आहे. याचं सिलेक्शन करून टाका, फील्ड येते. फर्स्ट नेम, लास्ट नेम, एंटर. आपण फक्त त्याचा ॲड्रेस लाईन घेऊ. आपल्याला ज्या ज्या गरजेच्या आहेत ना त्याच घेतल्या तरी चालतील. ॲड्रेस, क्लोज, स्पेस, आणि खाली मोबाईल नंबर घेऊ त्याचा, आणि बस एवढं घेऊन संपवू त्याला आपण. मोबाईल नंबर, एवढ्याच फील्ड आपल्याला गरजेच्या आहेत तेवढ्याच घ्यायच्या. पूर्ण या फील्ड इन्सर्ट केल्या, ज्या ज्या फील्ड आपल्याला गरजेच्या आहेत
त्या फील्ड आपल्याला इथे इन्सर्ट करायचे. आणि त्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू रिझल्ट, म्हणजे आपण इथं फक्त प्रिव्ह्यू पाहतो. तुषार आढावले, फर्स्ट नेम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8. ओके, जेवढे तुम्ही बरोबर त्या सर्वांचे इथं डिटेल्स येतील. हा फक्त आपण प्रिव्ह्यू पाहतो. आपल्याला जर याला फिनिश करायचं आहे, संपवायचं फिनिश, यामध्ये इंडिव्हिज्युअल केलं तरी डॉक्युमेंट्स आपल्याला दिसतील आणि प्रिंट केलं तर टोटलची प्रिंट निघेल. आणि आपल्याला इंडिव्हिज्युअल पाहिजे असेल तर इंडिव्हिज्युअल पण आपण एखादा सिलेक्ट करून घेऊ शकतो. एडिट इंडिव्हिज्युअल करून ऑल डॉक्युमेंट्स. ओके, पूर्ण जेवढे आपण लेटर टाकले होते, म्हणजे जेवढे आपण लिस्ट बनवली तेवढ्यांचे लेटर बनवून तयार आहेत. अशा पद्धतीने आपण एकाच वेळेस 100 जणांना, 200 जणांना जेवढं पाहिजे तेवढं एक्सेलच्या डेटानुसार आपण तिथे लिस्ट तयार करू शकतो आणि शेअर करू शकतो किंवा प्रिंट आऊट पण याची घेऊ शकतो. त्याची प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली देऊ शकतो. अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही अडचण वाटली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.